चमचमीत आणि खमंग असे छोले आणि टम्म फुगलेले भटुरे, स्वादिष्टपणाचा उत्तम संगम. हॅलो फ्रेंड्स, मी अर्चना टेस्टी फूड मराठी चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत करते. स्ट्रीट फूड म्हटलं की सर्वांच्याच तोंडाला पाणी सुटतं आणि त्यात छोले भटुरे म्हटलं तर प्रश्नच नाही. तर आज मी छोले भटुरेची रेसिपी आपल्यासोबत शेअर करणार आहे. तर चला रेसिपीला सुरुवात करूया. तर इथं घेतले आहेत मी 200 ग्राम छोले. ते मी जवळपास 10 तास भिजत घातले होते. तर ते आता छान भिजलेले आहेत. तर ते आपण कुकरला शिजवून घेऊया. छोले जर व्यवस्थित भिजलेले असतील तर ते शिजण्यासाठी 4 शिट्ट्या इनफ होतात. 4 शिट्ट्या झालेल्या आहेत आणि छोले या स्टेजपर्यंत शिजलेले पाहिजेत की त्याला थोडंसं प्रेस केलं तरी तो मऊ झाला पाहिजे. एक काढून बघूया. हा, परफेक्ट. तर आता ग्रेव्हीची तयारी करूया. इथं घेतले आहेत मी 3 मीडियम साईजचे टोमॅटो आणि 3 मीडियम साईजचे कांदा, एक छोटा दालचिनीचा तुकडा, 3 ते 4 काळी मिरी. हे सर्व मिक्सरला बारीक करून घेऊया. छान पेस्ट तयार झालेली आहे. तर चला फोडणीची तयारी करून घेऊ. तर इथं तेल गरम झालं की त्यामध्ये टाकले मी आले लसणाची पेस्ट. त्याला थोडंसं तेलामध्ये परतून घेऊ. आता त्यामध्ये कांदा आणि लसूणचं जे वाटण तयार केलं होतं ते टाकून घेऊया. हा मसाला आपल्याला तोपर्यंत शिजवायचा आहे की त्यातून तेल रिलीज झालं पाहिजे. मसाला छान परतून झाला आहे. त्यात आपण घालूया 1 चमचा धनेपूड, 1 चमचा जिरेपूड, 1 छोटा चमचा चाट मसाला, 1.5 चमचा छोले मसाला, 1.5 चमचा लाल मिरची पावडर, कोथिंबीर आणि शेवटी घालूया चवीनुसार मीठ. 1-2 मिनिटं मसाला छान परतून घेऊया. मसाला छान परतून झाला आहे. आता यामध्ये घालूया शिजवलेले छोले आणि छान हलवून घेऊया. मला छोले थोडेसे घट्ट वाटत आहेत त्यामुळे मी त्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करते. आता वरून घालूया थोडीशी कोथिंबीर आणि असंच एक 5 मिनिटं उकळत ठेवूया. आता आपण भटुरेची तयारी करून घेऊया. इथं घेतला आहे मी 2 वाटी मैदा, अर्धी वाटी बारीक रवा, अर्धी वाटी दही, 1 टीस्पून ओवा, हाफ टीस्पून बेकिंग पावडर आणि शेवटी चवीनुसार मीठ. इथं मी रवा वापरला आहे, तो ऑप्शनल आहे. पण रवा घातला तर भटुरे क्रिस्पी आणि जास्त वेळेसाठी फुगलेले राहतात. हे सर्व घट्ट असं मळून घेऊ आणि एक अर्धा तासासाठी पीठ भिजण्यासाठी ठेवून देऊ. पीठ भिजलं की त्याचे भटुरे लाटून घेऊया. तुम्हाला हवं त्या आकारामध्ये लाटू शकता. राऊंड किंवा सिलेंडर शेपचेही बनवू शकता. भटुरे तळताना तेल अगदी कडकडीत गरम पाहिजे, जेणेकरून भटुरे छान फुगतात आणि जास्त ऑइलही होत नाहीत. भटुरे तळताना एक बाजू एकदाच तळायची, सारखंच उलटापालट नाही करायची, ज्यामुळं
भटुरे जास्त ऑइल शोषून घेतात आणि ते खातानाही एकदम तेलकट लागतात। तर इथं भटुरा तळून तयार आहे। तर आपले छोले भटुरे तयार झालेले आहेत। तुम्ही एकदा नक्की घरी ट्राय करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राइब करा। थँक्यू।